करता बोलू म्हणा बोला महाराज म्हणा. तुम्ही म्हणाल तसं गाई गोपाळ येऊन याच्यासाठी गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या तीरी गाई गोपाळ यमुनेच्या तीरी येती पाणी येती पाणी येती पानिया गिरोनी जगजी येती पानिया गिरोनी जगजी चेंडू कवडा खेळते वाळवंटी चेंडू चौगुडा खेळते वाळवंटी लोकवना खेळती वाळवंटी चेंडू चौगुना खेळती वाळवंटी चला चला म्हणती पाहू दृष्टी चला चला म्हणती पाहू दृष्टी ऐशा गवळा ऐशा गोपी कामा चला चला पाहू मनची दृष्टीवो चला चला पाहू मनची दृष्टीवो ऐशा गोपिकाच्या कामारुळनारी ऐशा गोपिकाच्या कामारुळनारी पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुवर्य गोविंद बाबा हार घालायला भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व देव लोकांना माझा नमस्कार. कारण तुम्ही मृत्यू लोकामध्ये मनुष्य देह धारण करून जरी आले असाल तरी तुम्हाला वेगळी जागा मिळाली.
जगातली जागा नाही मिळाली तुम्हाला. जगातली जागा मिळाली असती तर इथे उभेच नसते राहिले. बरं का? खापेकर महाराज काय चुकलं? तुम्ही जगातले नाही, तुम्ही वेगळे आहात. वैकुंठ वैकुंठ ज्याला म्हणतात ते एक पॉइंट नाही आहे त्याचा. मृत्युरूपामध्ये जसे अनेक गावं आहेत तसं वैकुंठामध्ये सुद्धा अनेक गावं आहेत आणि नवे नवे त्यांच्या अधिकारांप्रमाणे त्या त्या ठिकाणी त्यांना जावं लागतं. हे महत्वाचं लक्षात घ्या. सर्वच माळकरी झाले मग सारे कुत्रे काशेल नाही जात. काही माळकरी आहे तिथं, तिथं नाही. मृत्यू लोकात भक्ती करतात. कोणती करतात? काही कामिक, काही वाचिक, अनेक प्रकारची भक्ती. त्या सर्वांना जरी वाटते आपल्याला की आपण माळ घातली आणि आपल्याला भेटला तो वैकुंठात घेऊन जाईल, नाही. त्यालाही अधिकार पाहिजे. कारण ज्या गुरुला अधिकार असेल त्याच गुरुची माळ घेतली पाहिजे. हे बंधन आहे. कोणी म्हटले का माळ देतो, काय उपयोग? ऐसे जन्म गेले वाया. वैष्णव नाही होऊ शकत. ही जागा मिळायला सुद्धा कठीण आहे. कारण बाकीचे माळकरी असतात पण ही जागा नाही मिळत. इथे जी जागा आहे इथे गाडीच्या टाकलाय पण इथे बसणाराला त्यालाही अधिकार आहे. सर्वच नाही बसू शकत. आज माझी भाषा कळेल न कळेल कल्पनाने रामकृष्णरी हे हात टाकावं लागतं ते. मला काय केलं? आता मी मृत्यू लोकात नाही जाऊ तर काय करू मी? इथून माझी सुटका झाली आहे केव्हा. नाही नाही, मला वाटतं गवळ नाही घ्यायला लागते आणि मग माळ काढा हे हाल काढायला लागतं नाही का? गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पानिया मिळवणी जगदेठी. चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी. चला चला म्हणती पाहू दृष्टी हो ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी. सर्वच नाही, काही महत्वाचं ते मी 5 मिनिटात नंतर सांगेन. चित्त विवळते देखावया हरी. मी सपार्याचे करिता ते घरी. 12 16 मिळवणी परस्पर्यो ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी. 28 आहे. हृदयातल्या 12 आणि कंठातल्या 16 आहे. आणि ब्रह्मरंध्रातली 1 आहे. बाकीचं नाही सांगणार. घ्यायघ्याने कीर्तन घ्यायचं कारण मला वेळ कमी दिला आहे. काही झालं तरी बाबा 1:45ला कीर्तन आटपा म्हणे. कारण मला विदाऊट टाईम कीर्तन राहील पण त्यांनी सांगितलं मला 1:45ला कीर्तन आटपा. आता 1:15 वाजतात. 1 तासात काय काय करू पाहिजे. चिरे चोळिया त्या धोता विसरती. ऊर्ध्व लक्ष लागले श्रेष्ठ मूर्ती. कोणा नाठवे हे कोण कुळयाची. झाल्या तटस्थ सकाळ नेत्रपाती. ऐशा गोपिकाच्या कामातुरा नारी. मृत्यू लोकातलं
पाहिलं त्याचा काही जर भाग संपला असेल ज्याचा त्याला हे तिसरं कडवं ऐकल्याबरोबर त्याचं लक्ष आपलं ताबडतोब आपल्या स्थानाकडे जातं. दंत धावनाचा मुखाबजात वाद्ये वाजती लायके सर्वात करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत स्वामी कयाचा पुरवी मनोरथ ऐच्या गोपिकाच्या कामातुरा पुण्यरी भवता हस्त श्रीरामदेव पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुवर्य गोविंद बाबा तुकोबारायांची 4 कडव्यांची गौरव. पहिलं तिराच्या इथून त्यांनी संवाद केला. हा संवाद ऐलं तिराचा नाही. ऐलं तिरा रचिले माया जाळ. आज तुम्हाला काही काही अभंग वेगळे ऐकायला मिळते. हा माझा दोष नाही, माझ्या गुरुरायाने मला जे जे दिलं तो प्रसाद आज तुमच्या समोर घाईघाईने टाकण्याचा प्रयत्न करतो. आयुष्यभर टाकला काही उपयोग नाही. अनेक काही जेवून गेलो, काहीच उपयोग नाही. त्याचं दुःख वाटतं पण उपयोग नाही. जाऊ हा पहिलं तिला असं संवाद आहे. आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचं आहे? ज्या ठिकाणी यांचा खेळ आहे थोरांचा. हे थोर आहेत, हे गाई गोपाळ थोर आहेत. इथे उभे राहणारे, इथे बसणारे आणि काही तिकडे बसणारे, फरक आहे का नाही? मान्य करा लागेल तुम्हाला. तसं ठीक आहे. हे जे गाई गोपाळ आहे ना, अशा काही सगळ्या गोष्टी उघड कशा कराव्या हा प्रश्न येतो. कारण काही माऊलीची शपथ ही आपल्या लोकांना. काही काही गौप्य राखून ठेवावं लागतं. तरी पण मी प्रयत्न करतो आहे. तेव्हा हे जे थोर त्यांच्या भेटीला जायचं आहे, पण ते भेटतील कुठं? त्यांचं सांगपत्ता काय आहे? माझ्या साध्या कथा भागात जायला दिले तो आम्ही यमुनेच्या तिला. आधी यमुनेने मागितलंच होतं काही क्षणापुरता मला तुळपती व्हावं ही इच्छा आहे माझी. आणि म्हणून तुमच्या चरणात तीर्थ मला मिळावं कैलास देवी भाग्य. तिचं नाव सांगितलं, तिच्याही नावाने जमलं नाही. पुढे दुसरा शब्द घेतला. त्यांचा जो खेळ चाललेला आहे तो या मायारूपी संसारात नाही आहे. आणि मायारूपी संसारात दिसतोय आपल्याला, पण आहे कुठे? वाळवंट. मग वाळवंट कसं असतं? काही नाही, नदीच्या काठावर जिथे वाळू आहे त्याला वाळवंट म्हणतात.
समुद्राच्या काठावर जिथे वाळवायचं वाळवंट म्हणतात. नाही, तुका मध्ये वाळवंट, तुका मध्ये वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, भगवंतीचा उत्तम, भगवंतीचा उत्तम, वैभवी जोयचे नाही, वैभवी जोयचे नाही. भगवेता उत्तम, वैभवी जोयचे नाही, वैभवी जोयचे नाही. नवीनच सांगितलं. म्हणजे वेगळ्या प्रकारचं वाळवंट असलं पाहिजे. तुम्हाला जे दिसत ती नाही आहे. कारण काय, या वाळवंटात जे आपल्याला नदीच्या काठावर, समुद्राच्या काठावर दिसतं, त्या वाळवंटात निदान नारळाची तरी झाडं लागतील, कोणती तरी झाडं लागतील. ज्या वाळवंटात एकही झाड लागत नाही असं वाळवंट पाहिजे विठ्ठला. असं वाळवंट कसं राहील? वाळवंट म्हणलं की झाड लागणार. बरवे नीट उत्तम, सांगून देतो तुम्हाला. थोडीशी वाळू घ्या, तिला पाण्याने स्वच्छ धुवून टाका. स्वच्छ धुवा. त्या वाळूला परत एखाद्या चाळणीमध्ये टाकून द्या धुतल्यानंतर. म्हणजे समजा कदाचित चुकून काही माती बिती राहिली, काही वाळूचे कण राहिले तर ती खाली पडून जाते. मग आता काय राहिलं, आता फक्त वाळूचा एक एक कण राहिलेला आहे. आणि अशा वाळूच्या कणात एकही झाड लागत नाही. विठ्ठल एकी आपल्या हृदयाच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या वासना रूपी माती मिळालेली. बरोबर, ती वासना रूपी माती एक तर गुरुराच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने आणि आपल्या डोळ्याच्या आतल्या बाहुलीने पाहणारा, हो त्या वासना कळतात. ऐशिया वासने स्वामी साय मुने, ऐशिया वासने स्वामी साय मुने, ऐशिया वासने स्वामी साय मुने, ऐशिया वासने स्वामी साय मुने. कालवाया जाणे, कालवाया जाणे, ऐसे बैसुरी अंतरे बोलवे उत्तरे, बैसुरी अंतरे बोलवे उत्तरे. कालवाया जाणे, कालवाया जाणे, ऐसे बैसुरी अंतरे बोलवे उत्तरे, बैसुरी अंतरे बोलवे उत्तरे. अनेक वासना या औषधावर
आणि त्या नवीन नवीन निर्माणही होतात. याचे कारण आहे की त्या समुद्राला म्हणा की त्या नदीला म्हणा नेहमी नेहमी पूर येत राहतो आणि ती माती मिळत राहते त्या वाळूमध्ये. सारी वाळू खराब होणार, स्वच्छ पाहिजे, वाळवंट पाहिजे. ज्या ठिकाणी एकच वाचत. एक तर साध्या भाषेत तुमच्या सांगायचं झालं तर, धनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा, ज्याने माझ्या मना बोध केला, ज्याने